छोट्या पडद्यासह मोठा पडदा आणि रंगभूमी गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. त्याने पुढचं पाऊल, सरस्वती, असंभव, वादळवाट, अग्निहोत्र अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तो फर्जत, दमलेल्या बाबांची कहाणी, प्लॅटफॉर्म, जंग जोहर अशा मराठी चित्रपटात झळकला आहे. दमदार अभिनयासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो विशेष चर्चेत राहिला आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला तो एका सह-अभिनेत्रीच्या प्रेमात अखंड बुडाला होता. ते दोघे एका गाजलेल्या मालिकेत एकत्र काम करत होते. तिथेच त्यांची मने जुळली. त्या अभिनेत्रीसोबत तो सुखी संसाराची स्वप्ने पाहत होता. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. त्याच्या प्रेयसीला कॅन्सर झाला आणि फक्त काही महिन्यातच तिचे निधन झाले. या घटनेने आस्ताद पुरता कोलमडून गेला. मात्र असे म्हणतात की देव एका हाताने घेतो तर दुसऱ्या हाताने देतो. या कठीण काळात त्याच्या आयुष्यात एक सुंदर व्यक्ती आली. या काळात एका अभिनेत्रीने त्याला सावरले. एक चांगली मैत्रीण म्हणून त्याला आधार दिला. तिनेही प्रेमभंगाचे दुःख झेलले होते. प्रेमात वाहत जाऊन तिने अवघ्या 23व्या वर्षी लग्न केले. काही महिन्यातच तिचा घटस्फोट झाला होता. असे समदुःखी एकत्र आले आणि त्यांनी एकमेकांना आधार दिला. मात्र अशा वर्नरेबल अवस्थेत त्यांनी कुठलाच निर्णय घाईघाईत घेतला नाही. सुरुवातीला त्यांनी आपल्या नात्याला नाव देणं टाळलं. आपल्याला मिळालेल्या दुःखातून पूर्ण बाहेर पडल्यावर पुढे त्यांनी लग्न केले. चला तर जाणून घेऊया आस्ताद काळेच्या जीवनात आलेल्या त्या दोन अभिनेत्री कोण आहेत आणि कशी आहे त्यांची संपूर्ण प्रेम कहाणी. आस्ताद काळे हा मूळचा पुण्याचा आहे. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. पुढे अभिनयात करिअर करण्यासाठी तो मुंबईत आला. करिअरच्या सुरुवातीला त्याने वादळवाट, तुझ्या विना, ऊन पाऊस, असंभव अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं. तो अभिनयात बऱ्यापैकी सिरसावर झाला होता. याच दरम्यान पुण्याला महाराष्ट्र कल्चर ग्रुपच्या एका नाटकादरम्यान त्याची ओळख नवोदित अभिनेत्री प्राची माटे हिच्याशी झाली. पहिल्याच भेटीत ती त्याला आवडली. त्याने पहिल्याच भेटीत तिला जेवायला कधी जाऊया असं सरळ विचारलं आणि तिने लगेच होकार दिला. त्यानुसार लगेच दुसऱ्या दिवशी ते जेवायला गेले. त्यानंतर बोलणं, भेटीगाठी चालू राहिल्या. या काळात प्राची प्रायोगिक नाटकात काम करत होती. शिवाय अनेक ऑडिशन्स देत होती. याच दरम्यान प्राचीला 4 दिवस सासूचे ही मालिका मिळाली. यासाठी तिला पुणे सोडून मुंबईला शिफ्ट व्हावे लागणार होते. तेव्हा आस्ताद तिला म्हणाला, आपण मुंबईत एकत्र राहिलो तर चालेल का? यावर तिचाही होकार आला. पुढे आस्ताद आणि प्राची मुंबईत एकत्र राहू लागले. कालांतराने अग्निहोत्र मालिकेत दोघेही एकत्र झळकले. मुंबईत एकत्र 3 वर्ष राहताना ते सुखी संसाराची स्वप्ने पाहू लागले. मात्र नशिबाने त्यांच्यासमोर काही वेगळेच मांडून ठेवले होते. प्राचीला वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी बोन मॅरो कॅन्सरचे निदान झाले. तिला लास्ट स्टेज कॅन्सर होता. डॉक्टरांनी सांगितले की प्राचीकडे जास्तीत जास्त 1 वर्ष आहे. या बातमीने त्यांची संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त झाली. अनेक उपचार घेऊनही प्राचीचे 19 फेब्रुवारी 2013 साली वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी निधन झाले. प्राचीच्या अचानक जाण्यामुळे आस्ताद आतून पूर्णपणे तुटून गेला. मात्र पुढचा पाऊल मालिकेतील कलाकारांनी त्याला सावरले. या मालिकेत काम करणाऱ्या हर्षदा खानविलकर आणि स्वप्नाली पाटील यांनी त्याला मोठा आधार दिला. पुढे आस्ताद आणि स्वप्नाली पक्के मित्र झाले. अभिनेत्री स्वप्नाली पाटील हिच्याविषयी बोलायचे तर ती मूळची मुंबईची आहे. करिअरच्या सुरुवातीला तिने जवानीच्या जोशमध्ये वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी प्रेमविवाह केला होता. मात्र काही वर्षातच तिचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे ती देखील प्रेमभंगाच्या दुःखातून जात होती. आस्ताद आणि स्वप्नाली या समदुःखी कलाकारांनी एकमेकांना आधार दिला. त्यांना एकमेकांचा सहवास आवडू लागला. मात्र आपण दोघेही सध्या एका स्थित्यंतरातून जात असल्यामुळे भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेऊया नको असे त्यांनी एकमेकांना बजावले होते. त्यामुळे पुढे अनेक वर्ष ते एकमेकांचे चांगले मित्र बनून राहिले. कालांतराने 5 वर्षांनी त्यांनी आपल्या नात्याला पुढे न्यायचे ठरवले. त्यानंतर ते लिव्हिंगमध्ये राहू लागले. काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर 14 फेब्रुवारी 2021 साली त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले. आता आस्ताद आणि स्वप्नाली सुखाने संसार करत आहेत. स्वप्नालीच्या करिअरविषयी बोलायचे तर तिने पुढचं पाऊल, चंद्र आहे साक्षीला, स्वराज्य जननी जिजामाता, छोट्या वेळची मोठी गोष्ट, लक्ष्मी निवास, नकळत सारे घडले, तू भेटीशी नव्याने अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. नुकतेच एका मुलाखतीत आस्तादने आपल्या पत्नीचे कौतुक केले आहे. स्वप्नालीने त्याच्या घरातल्यांसाठी केलेल्या गोष्टींसाठी त्याने तिचे आभार मानले. आई आजारी असताना आणि आपल्या वाईट काळात स्वप्नालीने त्याला कशी साथ दिली हे त्याने मुलाखतीत विस्ताराने सांगितलं आहे. याशिवाय माझा स्वभाव रागीट आहे, परंतु स्वप्नालीमुळे मी आता थोडा जबाबदार आणि शांत झालोय असेही सांगायला तो विसरला नाही. एकूणच प्रेम प्रत्येक वेळी परीकथेसारखे परिपूर्ण नसते. काही नाती आनंदातून सुरू होतात तर काही नाती एकमेकांचे दुःख वाटताना नकळत तयार होतात. आस्ताद आणि स्वप्नालीच्या बाबतीतही तसंच झालं. दुःखातून सुरू झालेली ही मैत्री पुढे आयुष्यभराच्या साथीमध्ये बदलली.
म्हणूनच आस्ताद आणि स्वप्नालीची प्रेम कहाणी ही प्रेम, संयम आणि एकमेकांना दिलेल्या निस्वार्थी साथीची सुंदर गोष्ट ठरते. आयुष्याने दोघांनाही कठीण प्रसंग दिले, पण त्या काळात त्यांनी एकमेकांना भक्कम साथ दिली. हळूहळू तीच त्यांच्या नात्याची ताकद बनली. अनेक चढउतारानंतर आज ते सुखाचा आणि समाधानाचा संसार करत आहेत.